हॅलो, आपण 2 दिवसांच्या गॅपनंतर भेटतो हे मला माहिती आहे. कारण की माझा रविवारी होता टीईटीचा पेपर. तो पूर्ण दिवस 2 पेपर असल्यामुळे त्याच्यातच गेला. आणि काल जी उरली-सुरली कामं होती, शाळेची म्हणा, बाहेरची म्हणा, ती सगळी कामं करून घेतली. त्यामुळे आता उद्या आजपासूनच व्यवस्थित व्लॉग येतील नक्की. तर आज आहेत नागदिवे. प्रत्येकाला माहितीच असतील, मराठवाड्यात तरी आहेच माहिती. तिकडे आमच्या म्हणजे सोलापूर भागामध्ये माहीत आहे की नाही मला माहीत नाही. तर आज असते हरभऱ्याची भाजी, पहिल्यांदा केली जाते इकडे. म्हणजे आजपासून करतातच आता. हरभऱ्याची भाजी ते या दिवसात मिळते ना चण्याच्या वरती, ते सगळ्यांना माहीत असते हरभऱ्याची हिरवी भाजी ती. आणि बाजरीचं पीठ आणून त्याचे दिवे केले जातात, पुरणाचे दिवे केले जातात. आणि जर घरात लहान मुलं मुली म्हणजे लेकरं जर असतील ना, तर त्यांच्या नावाने जिलेबी पेढा वगैरे ठेवला जातो. खरं तर ही नागाचीच पूजा अशी मानली जाते म्हणले आई, पण याला नागदिवे असे म्हणतात. कोणाची? मग पुरणाचा स्वयंपाक असतो, पण कोण पुरण जास्त खात नाही आहे, त्यामुळे आम्ही साधं सिंपलच बनवलं होतं. येळवण्याची आमटी म्हणजे कढी केली होती आणि परत गप्पा मारल्या, जेवण केलं सगळ्यांनी मिळून. भेटू एका नवीन ब्लॉगसोबत. बाय बाय.